डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला। त्यांनी काय केले, जसे गाडीमधून उतरले डायरेक्ट हमला चालू केला। हमला असं चालू केलं तर चाकूपासून छातीमध्ये टाकायचे, कुठं पण टाकायचे। 2 जण तिथं वारले, अनेक लहान भाऊ इथं वारलेला आहे। धुळे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात निर्माण झालेल्या वादातून तिघांची हत्या झाल्याची घटना धुळ्यातील पिंपळनेर परिसरातील घोडेमाळ येथे घडली आहे। या घटनेबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मिळालेल्या माहितीनुसार 19 फेब्रुवारी रोजी पिंपळनेर परिसरातील घोडेमाळी येथे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता। या कार्यक्रमात 2 गटात वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले। या हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे। आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आपसात गोसावी समाजाची मीटिंग चालू असताना मीटिंगमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळ चालू झाले आणि त्याचं पर्यवसन धमकी आणि त्याच्यानंतर काही बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी 3 लोकांना स्टॅबिंग केलं। चाकूने स्टॅबिंग केल्यामुळे सुरेश गोसावी, देवेंद्र पवार आणि साहिल गोसावी यांना गंभीर दुखापत करून जीवे ठार मारल्यामुळे सदर घटनेची फिर्याद घेण्याचं काम चालू आहे आणि बाकीचा तपास सुरू आहे। सदर घटनेत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जास्तीत जास्त सखोल तपास करून सर्व आरोपींना अटक करणार आहोत। या घटनेतील मृतांचे नातेवाईक नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता। विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली। मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक, त्यांचे जे ना राहणीमान सर्व आहे ना, ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ, हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग, जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साखरीहून निघताना, साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील। कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको, म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे, तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला। अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती, छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते। तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू, आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ। आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुकडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला।
सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला, सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला, आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. ते हडदला गेले होते साक्रीपासून, तो त्यांच्या मनात काय होतं ते आपल्याला कन्फर्म नाही सर. त्यांनी काय केले, जसे गाडीमधून उतरले डायरेक्ट हमला चालू केला. हमला असं चालू केलं तर चाकूपासून छातीमध्ये टाकायचे, कुठं पण टाकायचे. 2 जण तिथं वारले आणि एक लहान भाऊ इथं वारलेला आहे, मामाचा मुलगा. मग याच्यानंतर आम्ही सगळे साई आहे, माझ्या मामा पण वारला आणि भाऊ पण वारला. आम्ही मुलग्याच्या मागे इथपर्यंत आलो, पण एवढा पुरं कन्फर्म नाही त्यांनी दुश्मनी काय केली. आम्ही तो लग्न हडदमध्ये गेलो होतो तिथे पिंपळनेरला. असं म्हटलं जात आहे की तुमचा पहिले काहीतरी वैयक्तिक घरगुती वाद होता, त्याच्यानं या गोष्टी घडल्या आहेत. आता वाद बी एवढा तेवढा काही राहिलं तर माणूस काही जीवानं मारून नाही टाकत कोणाला. आला असता, बसला असता, बोलला असता काहीतरी कुठली गोष्ट, काय वादच नव्हता साखरेवाल्यांचा आमच्यानं. श्री आम्ही हडदला गेलो होतो तिथं.